देशातल्या सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळेल। 3000 रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान सहान गरजा पूर्ण करू शकतील। लाडक्या बहिणींचे 2100 रुपये करणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले। मी जे बोलतो ते करून दाखवतो असे ते म्हणाले। महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केली। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना केली जाणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्राचा हा मोठा निर्णय आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। पीक पाहणीचा मार्ग आता मोकळा झाला। हजारो शेतकऱ्यांना दिलासा। तांत्रिक अडचण अखेर दूर झाली। प्रोत्साहन अनुदानाचा आता घेता येणार शेतकऱ्यांना लाभ। ई-केवायसीच्या भानगडीमुळे जिल्ह्यामध्ये 31,000 लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला। शासनाकडून तपासणी सुरू। महिलांना तात्काळ दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। सोन्यासह चांदीच्या दरांना जोरदार धक्का। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। 2 दिवसात सोने 19,000 रुपयांनी तर चांदी 87,000 रुपयांनी स्वस्त झाली। सध्या तुरीला प्रति क्विंटल 9,150 रुपयांचा दर आहे। अवकाळीचा फटका। द्राक्ष, गहू व कांदा पिकांचे नुकसान। शेतकरी हतबल। शेतकरी हिताच्या रक्षणासाठी नवे कृषी कायदे आणणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण। 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अहिल्यानगर तर कोकणातील ठाणे जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। अंदाज पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार का? अर्थसंकल्पनेकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष। सध्या एका वर्षामध्ये मिळतात 6,000 रुपये। शेतकरी मित्रांनो, राज्यातील म्हणजेच की संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची व मोठी खुशखबर आहे। 22वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबद्दल सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर समोर आली। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। या दरम्यान शेतकऱ्यांना जरी पीएम किसानच्या हप्त्यांची प्रतीक्षा असली तरी केंद्र सरकारकडून अद्याप रक्कम वाढीसंदर्भात अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात। अशी अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर अपडेट आली आहे। आता ग्रामीण भागांमध्ये सरकारी जमिनीवरची घरे नियमित होणार। सर्वांसाठी घरे योजना। अतिक्रमण धारकांना दिलासा। रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार। पालकमंत्री शेतांच्या बांधावर तात्काळ पंचनाम्याचे आदेश। अवकाळी पावसामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर। वातावरण बदलामुळे घशांच्या संसर्गांची रुग्ण वाढले आहेत। पाणीपट्टीत झाली 244 रुपयांची वाढ। लहान घरांना घरपट्टी माफ करण्यात आली। 1,924 कोटी 86 लाख रुपयांचे अंदाजपत्र स्थायी समितींना मंजुरी देण्यात आली। अवकाळीचा 21,000 हेक्टरवरील पिकांना तडाखा। 10 तालुक्यातील 455 गावांना फटका बसला। तात्काळ पंचनाम्याची मागणी करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। मोदी सरकारने युरियाच्या किमतीबाबत घेतला मोठा निर्णय। फायदा होणार की तोटा? शेतकरी मित्रांनो, 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार असल्याचा निर्णय घेतला। कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सल्फर लेपित युरियाच्या 40 किलोच्या पिशवीसाठी 245 रुपयांची कमाल विक्री किंमत निश्चित केली आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा कायम। अंमलबजावणी अभावी शासन निर्णय। कागदावरच पीक विमा देण्याची शेतकरी मागणी करीत आहेत। शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विशेष बाब अंतर्गत नियमित दिवसा 12 तास वीज पुरवठा करा। माजी आमदार कृष्णा गजबे यांची मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी।
भंडारा जिल्ह्यात बंद पडलेली धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी, देयके व बोनससाठी काँग्रेसचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक भाव, नाफेड तारणकडे शेतकऱ्यांची पाठ. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली, प्रति क्विंटल कमाल 5,800 रुपयांचा भाव आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या पालकांवर आता कारवाई होणार. पशुपालक, नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 6,500 लाडक्या बहिणीच्या मानधनाला ब्रेक. कळमनुरी तालुक्यातील चित्र आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. भावातील चढ उतारामुळे सराफा बाजारामध्ये कभी खुशी तर कभी गम. सोन्याची उलाढाल 50% घटली. बीडचे पालकमंत्री पद कोणाकडे? बाबासाहेब पाटील यांच्या नावांची चर्चा. धनंजय मुंडेचे पुनर्वसन होणार का? निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष. 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 1 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहणार असून 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंत अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना सुरू केली. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप योजनेअंतर्गत बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल 90% अनुदान दिले जाणार आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर देखील रोगराईंची संक्रांत. खरीप पिकांची नासाडी झाल्यानंतर रब्बी देखील धोक्यात. अवकाळीने 1,586 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. रब्बी हंगामात पीक कर्जाची मागणी घटली. शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफीकडे. उद्दिष्ट 400 कोटींचे वाटप झाले 224 कोटी रुपये. बीड जिल्ह्यातील अपडेट. कायद्यांचे रक्षकच बेजार. 1 पोलिसावर 1,000 जणांचा भार आहे. 1,47,000 लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा. बँकात लाभार्थ्यांच्या चक्रा वाढल्या. खाद्यतेलाला महागाईचा तडका. शेंगदाणा तेल 190 रुपयांना किलो. सततच्या वाढत्या महागाईने गृहिणीचे बजेट कोलमडले. अतिवृष्टीमुळे खाद्यतेलाला फटका बसला. हवामानातील बदलामुळे हापूसचा फुलोरा झडत आहे. फळधारणा अत्यल्प. सततच्या बदलामुळे बागायतदार चिंताग्रस्त. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाहीत. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे की लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार आहोत, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. कोल्हापूर कागलमध्ये एका जाहीर सभेत ते बोलत होते. नमो शेतकऱ्यांच्या हप्त्यांची प्रतीक्षा. बँकात लाभार्थ्यांच्या चक्रा वाढल्या. नांदेड जिल्ह्यात महासन्मान निधी योजनेचे 3,85,078 लाभार्थी आहेत. आधार लिंक ई-केवायसी केली आहे का? लवकरच ई-केवायसी करून घ्या, कारण 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार. मध्यमवर्गीयांना बसणार महागाईची झळ. आजपासून बँकांच्या नियमामध्ये होणार बदल. 1,25,000 ते 11 लाख दरम्यानच्या ऑनलाईन IMPS व्यवहारामध्ये आता 2 GST आकारले जातील. 11 लाख ते 12 लाख दरम्यानच्या व्यवहारावर 6+ GST आकारले जातील. त्यानंतर 12 लाख ते 5 लाखपर्यंतच्या IMPS व्यवहारामध्ये 10+ GST शुल्क आकारले जाईल. सोयाबीनचे दर तेजीमध्ये. 4 वर्षात पहिल्यांदाच विक्रमी वाढ झाली. 5,200 रुपये प्रति क्विंटल. हमीभावापेक्षा 500 रुपयांनी अधिक. हमी दराने तूर खरेदीला मंजुरी. आजपासून सुरुवात झाली. केंद्र सरकारकडून तूर हमी दर खरेदीस परवानगी आली. 15 दिवसांपासून किराणा दरामध्ये मोठी वाढ झाली. शेंगदाणा 40 तर तूर डाळ 20 रुपयांनी झाली महाग. आता खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्रांना बसणार आळा. अद्ययावत नवीन क्रीडा प्रमाणपत्र प्रणाली विकसित. 24 तासात मिळणार पडताळणीचा अहवाल. ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्राचा करार आता संपला आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक नागरिकांना मिळायचे दाखले.